कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरवल्याच्या मुद्द्यावर चर्चा करू असं उदय सामंत यांनी म्हटलंय। विखेंशी चर्चा करू, अभ्यास करून मार्ग काढू असं देखील उदय सामंत यांनी म्हटलंय। गरज पडल्यास शिंदे आणि फडणवीसांशी चर्चा करू असं देखील उदय सामंतांनी म्हटलंय। तेच मी सांगितलं की कास्ट सर्टिफिकेट मिळाल्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र जे पाहिजे ते मिळालेलं नाही अशी शंका जर मनोज दादांची असेल किंवा तसं काही झालं असेल तर त्या संदर्भात मी स्वतः समितीचा सदस्य आहे। मी विखे पाटील साहेबांची चर्चा करेन, वेळ पडली तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची चर्चा करेन, देवेंद्रजी फडणवीस साहेबांची मुख्यमंत्री म्हणून चर्चा करेन, परंतु याच्यातनं योग्य तो मार्ग काढू। तर परभणीमध्ये राष्ट्रवादीच्या झेडपी सदस्या कोमल पारवेंचं कुणबी जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आलं। राजकीय हस्तक्षेप असल्याचा कोमल पारवेंचा आरोप आहे। जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्या विरोधात कोमल पारवेंनी हायकोर्टात धाव घेतली। गौर जिल्हा परिषद सर्कल बदूर सर्वसामान्य कुटुंबातील असल्यामुळे सर्व जनतेने आशीर्वादाने माझ्या पाठीशी असल्या हा माझा विजय झाला आहे आणि हा माझा विजय काही विरोधकांना खपवत नाही, म्हणून राजकीय सूडबुद्धीतील जात पडताळणी समितीने माझे सर्व पुरावे सक्षम असूनही माझी जात वैधता प्रमाणपत्र समितीने फेटाळली आहे। तरी आम्ही उच्च न्यायालयामध्ये दाद मागण्यासाठी गेलो आहोत। 100% आम्हाला न्याय मिळेल असा आम्हाला न्यायदेवतेवरून पूर्ण विश्वास आहे। विधान भवन कॅन्टीन प्रकरणामध्ये माहिती मागवली आहे असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलंय। एफडीएच्या धाडीविषयी सविस्तर माहिती मागवली आहे असं नार्वेकरांनी म्हटलंय। धाडीत काय निष्पन्न झालं याचाही अहवाल मागवला असल्याचं नार्वेकरांनी म्हटलंय। अहवाल पाहून पुढील बाबींचा विचार केला जाईल असं देखील नार्वेकरांनी म्हटलंय। बघा, पहिली गोष्ट तर विधान भवनात धाड कधी टाकलेली, कशी टाकलेली या संदर्भातली सगळी माहिती मी मागवलेली आहे आणि त्या धाडीतनं काय निष्पन्न झालं ह्याची पण माहिती मी मागवलेली आहे। त्यामुळे ती सगळी माहिती आल्यानंतर मी निश्चितपणे या विषयावर बोलू शकेन। तर वाशिममध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून तब्बल 3 महिन्यात 72 नमुन्यांची तपासणी करण्यात आली। जिल्ह्यात आतापर्यंत 2 हॉटेलचे परवाने रद्द करण्यात आले, तर 81 किलो खवा, 189 किलो तूप, 228 लिटर कार्बोनेटेड वॉटर आणि 96 किलो टोस्ट जो आहे तो जप्त करण्यात आला। वाशिम कार्यालयामार्फत मागील 3 महिन्यामध्ये एकूण 72 नमुने घेण्यात आलेले आहेत आणि त्यापैकी 2 नमुने असुरक्षित प्राप्त झालेले आहेत, ज्यामध्ये एक पनीर आहे आणि एक टोस्ट आहे। 6 नमुन्यांचे अहवाल सबस्टँडर्ड म्हणजे कमी दर्जाचे आले, ज्याच्यामध्ये एक खवा, घी, पनीर आणि दही असे अन्नपदार्थ आहेत। तसेच कार्यालयामार्फत 71 सर्वेक्षण नमुने सुद्धा घेण्यात